कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मॅच शिव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आकडा करणारी वारकरी नाही राय का? काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. का? वारकरी संप्रदाय काकड्यामध्ये आप्पांची मालिका ग्राह्य मानतो. दोन्ही सोहळ्यात, माऊली सोहळ्यातही आणि तुकोबरायच्या सोहळ्यातही कुणाची मालिका आहे ग्राह्य? आप्पांची मालिका. आपण आता एक मालिका बिलिका कोणी काढेल? त्याला काय म्या काढायची फुटतात शिटवायचा, इंद्रिकर मालिका. मग माझ्या शिष्याने कशी, आमचे गुरु विद्वान आहे, मग गुरुनं धंदा करून घ्यायचा. ही ज्यानं इकत घेतली त्याला वाचता येईल, आणि ज्याला लिहिली त्याला दुसऱ्याची उतरावली, त्यालाही काय माहिती. चाललंय कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देतय, मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. चाललंय. काही लोक महिनाभर श्रावण धरतात, ही चक्रम लोक आहे. महिनाभर उपास तुझ्या बापाने केला होता, महिनाभर अनलफडे सगळे चालू. तुम्ही कुणी सांगितलं तुम्हाला हे उपासन बिपास करायला? मग तुम्ही पुरींचा अभ्यास करा. सगळे पळून जाणारे पुरी अल्पवयीने, आणि मुलगी पळून जाताना कधी विद्वान पोराबरोबर जात नाही. पोरगी प्रेम करताना कधीच हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी दरिद्रीच पोरग पाहणार, एकदम बंगरी, म्हणजे इरीवरच्या मोटरी चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटबा अधिक डोळ्यात. पसायदानामध्ये तोषवणी शब्द किती वेळा आलाय? तुम्ही करीत काय होते इतके दिवस? तोषवणी हा शब्द पसायदानामध्ये द्वंद्व आलाय. तो शावे आणि तो शोनी मध्ये द्या. इथं घोटाळा आहे. एवढं बारीक कोण पाहतं? मला मेमरी कार्ड पाठ करायचं आणि पेनड्राईव्ह पाठ करायचं आणि संध्याकाळी कीर्तन सांगायचं. कोणी कन्यापत्र होती ते सात्विक, आणि इंद्रिकर बोलला का त्याला घोडा. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेलेत. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि इथं खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही, इथं खरं बोलायचंच नाही. इथं फक्त लोकांची लाल करीत राहायचं. लाल केली का तुमचा सत्कार, खरं बोलला का तुमचा बांबू उपाटला. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरं बोलेल तो उद्या सकाळी नसेल, हा नियम आहे. लाल केली का भव्य नागरी सत्कार. खरा बोलला उपटला, त्याची लगेच क्लिप, त्याची लगेच पट्टी, खुट्टाच उपटायचा त्याचा, तो परत उठलाच नाही पाहिजे. तुमचं ते डोकंच बंद झालं. अजून कीर्तन सुरू व्हायचंय. मग मी नसलो तर कोण वाजवीन? मी नसलो तर साल कोण म्हणल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी महाराज आहे आणि हे माझ्यामुळं झालं. हा मी नावाचा कोण झाला? मुलगा. आता मुलगाला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, बायको करून द्यायची, पोरगा पैदा करून द्यायचा, आट्या घालून मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा, पण त्याला भजन करू द्यायचं नाही.
त्याला याच्यातच गुंतवायचं. बायकू, पोरं, साडू, येईन, मेवणी, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, इयर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पळपट, हुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, सरपंच, आजी, माझी, कैलासवाशी. याचा खुटा असा उपटायचा, पण याला मी शिव आहे हे होऊ द्यायचं नाही असं ठरवलं कोणी? मायन. मग याला मागच्या महिन्यात सरपंच करायचं, या महिन्यात आजी करायचं, गाडी खाली धडकून मारायचं, कैलासवाशी करायचं. लगेच लोकांना 2 मिनिटं उभं करायचं, भावपूर्ण श्रद्धांजली, गेले. हा माझा धंदा. मी ह्या जगात फक्त जो अखंड नाम चिंतन करील त्यालाच फक्त घाबरते, नाही तर मी कोणालाच जुमानीत नाही. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत. शरीरात जसे 5 प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी 5 महाभूती आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी 5 महाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगात तुमची फक्त 3 माणसं आहेत, एक आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. बस माझ्या लेकराचं चांगलं व्हावं या आईला वाटतं, हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि भक्ताला दुःख नको हे देवाला वाटतं. त्याला ओवी अशी आहे, मातेच्या उदर कोरी पचवून विष्ठेच्या रात्री नको आहे ते. असापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं असं नाहीये. 10व्या अध्यायाचं 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, संपत्ती आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत, देव झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं उत्तर आहे, संपत्ती आली तर दया येणार नाही, दया जर आली तर संपत्ती येणार नाही, दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणा इथं त्रिपुटी आहे, अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे, पहिला अभ्यास आहे, नंतर ज्ञान आहे, आणि शेवटी ध्यान आहे. आपण जो कालभैरव आहे हे खंडोबा आहे. खंडोबाचं नाव खंडोबा नाहीच आहे ना, खंडोबाचं नावच खंडोबा नाही, खंडोबाचं नाव खडगधारी आहे. दुसरं नाव आहे त्याला माळसापती आहे. खडगधारी शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्या हातात खडग आहे म्हणून खडगधारी आहे, त्याचं नाव लोकांनी केलंय खंडोबा. जसं म्हाळसेचा पती आहे म्हणून तो म्हाळसा पती आहे. जसं जेजुरी हे नाव नाहीये, जेजुरीचं खरं नाव आहे प्रेमपुरी. प्रेमपुरी आणि मणिमल्ल मारला, जय झाला म्हणून त्याचं नाव झालं जयाद्री, आणि जयाद्रीचं नाव लोकांनी केलं जेजुरी. तसं खंडोबाला 2 बायका आहेत, म्हाळसा आणि बानू. म्हाळसा ही अहिल्या, खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. हा त्याची पहिली बायको म्हाळसा आहे, तिचं लग्न पौष पौर्णिमेला झालंय, आणि दुसरं लग्न पहिलं पालीला झालंय, आणि दुसरं नळदुर्गाला झालंय. तिथं सुपा नावाचं गाव आहे जेजुरी जवळ. तिथं तुपे नावाचा पाटील होता, आणि तो तुपे नावाचा पाटील खंडोबाचा कट्टर भक्त होता. इंद्रिय थकल्यामुळं तो वर जाऊ शकला नाही, म्हणून कडे पठारचा देव खाली आला, म्हणून जेजुरीत 2 मंदिर आहेत. येतं आम्हाला अजून त्या तुपे नावाच्या पाटलाने खंडोबाला प्रार्थना केली, शरीर थकलंय, वारी होणार नाही, मग खंडोबा खाली आला म्हणून 2 मंदिर आहे, कडे पठार आणि जेजुरी.
जो भंडारा जो आहे तो भंडारा नाहीये, ते आपले लोक भंडारा म्हणतात. भंडारा नाही, ती योग माया आहे. योग माया. ऋषी मुनी तपश्चर्येला बसल्यानंतर आसनावर जे पिवळे कोंब फुटले ते ते हळद आहेत आणि त्याचं नाव भंडारा आहे. आपण सगळं उरफाट्या ठेवायची तो 80. हो, जसं पंढरपुराचं नाव पंढरपूर नाहीये, चुकीचं नाव आहे ते. त्याचं नाव आहे भूवैकुंठ. भूवैकुंठ म्हणजे मृत्यू लोकातलं वैकुंठ धाम म्हणजे पंढरपूर आहे. त्याचं कारण काय? वैकुंठाचा पांडुरंग भक्तासाठी खाली आला. खाली आला त्याचं उत्तर कसं आहे? मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होऊन अवतार आहे. तो 90% बायांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घट स्थापनेला झालाय, माहीतच नाही. 9 किलो भगर गेली गटात, 13 डझन केळं गेली आणि 11 डझन रताळ गेले. काहीच माहित नाही लोकांना, काय माहित. 80% भजन्यांना अजून माहित नाही का माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे, माहीतच नाही. अहो, कृष्ण जन्माचं कीर्तन करणाराच माहित नाही. कायच माहिती, काय माहित नाही मला. लोक फक्त टिपक्याचा गण लावित्यात आणि स्वतःला साधू समजत्यात, नाही तर परमार्थच नाही. आणि आपल्याला वाटतं गण लावणारी लोक धार्मिक राहतात, चुकीचं आहे ते. आपण बाह्य रंगाने पाहतोय अंतर. एक वाक्य सांगा, ज्याला आतला आनंद मिळवता आला नाही तो बाहेरच्या आनंदाला किंमतच देऊ शकत नाही. यात काय बाहेरच्या आणि यांच्यात काय आनंद मिळवायचा आहे? यांच्यात काय आनंद आहे? तुम्ही इळभर यांच्यात हिंडले, काय आनंद आहे यांच्यात? हेच की ते संसारात रगडून मेलेत ते तुम्हाला का ओवी सांगतील? आणि पारायण करणारे आता हे सप्त्यामधले जे पारायण आहे ना, ही पारायणच नाही. अशी पठ्ठे ज्ञानेश्वरी पारायण करणारे पोहे खात्यात आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात, असे नमुने आहेत. आणि मग ओवी म्हणतात किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. काच पारायण, काच पारायण आलं? हे का पारायण आहेत का? आता हे सप्त्यांमध्ये हे पोर हरिपाठ करत्या, हे का हरिपाठ आहे का? पक्वादाला पिठला पोत ज्ञान देवाप्रमाणे त्यांच्या बापानं हरिपाठ केली होती. आणि असं बोललं का इंद्रिकाची तारीख नका घेऊ का? तो काही बोलतो. मी याला वेळाय का? मी काही कवठाला आंबा म्हणतोय का? आता हे सप्त्यात काकडे, हे का काकडे आहेत का? हागा माय हा म्हाताऱ्यांच्या कुद्या, एक इनाद घेऊन धावतो, एक टाळ घेऊन धावतो. 1.5 किलो गुळ खात्यात आणि एकच गवळण म्हणतात. वाऱ्यानं कुंडल आली काच काय आलं? मुका जोगीबाई राव धावतो, मुका पाहत राहतो. हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत, कधीच लावायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, 27 अभंग हरिपाठातले हरिपाठ नाही आहे, संप्रदायाचा आत्मा आहे. आता एवढे जे संत झाले, एवढे त्या संतांमध्ये ज्ञानोबा राया या विश्वात जेवढे संत झाले सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा रायात. सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा रायात. बस वय फक्त 16 वर्ष आहे, पण 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. 2-3 चमत्कार सांगतो. विश्वातला पहिला चमत्कार आहे, सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळं 16 वर्ष. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. ठुण्यात मजा काय? त्याचा पोऱ्या म्हणतो माझ्या बापाची एकाहत्तरावी करायची, दावा घालून टाकायचा आणि एकाहत्तरीचं करायचं काय? तर बारीक नीट आहे का? सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. 2-3 मुद्दे मांडतो. विश्वात जेवढे संत झाले त्या संतात सगळे कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा राय म्हणतात. आधार नाही. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि दंड्याचं रडावं, आईच नाहीये.
आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर डोकं ठेवावं तर मांडीच नाहीये. उत्तर ऐकायचं का? ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे, याला ज्ञानोबा म्हणतात. बसायला मांडीच नाही, पण एवढे जे बसलेले लोक आहे ना, ही सगळी माऊलीची लेकरं आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना एकच मांडी आहे ज्ञानोबारायची. विश्वातला पहिला चमत्कार आहे, सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबाराया. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, आधार मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबाराया. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबाराया. काय जीवन आहे हे, काय जीवन आहे. आतापर्यंत ही घटना जगात कालही घडली नाही, आजही घडणार नाही, इथून पुढे कधी घडणार. म्हणून ज्ञानोबाराची एक ओवी आहे वेश्येच्या बाबतीमध्ये, दार चेपू नये तेशे. ओवी आहे ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात वेश्या श्रीमंत आहे, वेश्या तुमच्यावर प्रेम करील, फक्त तुमचा पैसा आहे तोवर. तुमचा पैसा जेव्हा संपेल तीच वेश्या तुम्हाला लात मारून घराच्या बाहेर काढेल. म्हणून तिच्या दारावरून सुद्धा जाऊ नये. जार शेपू नये तेशे. ज्ञानोबारायची भाषा आहे. आपण कोण उचकितोय ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरीमध्ये एक गोष्ट अशी नाही का ती सुटली असं विश्वातला ग्रंथ आहे तो. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द खालचे आहेत, एक शब्द मूर्ख आहे आणि एक शब्द गावंडेगा आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे, गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. ज्ञानेश्वरीत काहीच नाही. गाथ्यात 680 शिव्या आहेत. ज्याला नवीन कीर्तन करायचंय ना, नवीन, आणि ज्याला वाटतं ना कीर्तनातले पैसे बिशे मिळत आहे, त्याला म्हणावं फक्त तुकाराम महाराजांची एक शिवी गाथ्यातली कीर्तनात सांगायची बस. नाही 1.5 तासाच्या आत तो मर्डर झाला तर मला वेळ, तुझं शेवटचंच कीर्तन समजायचं. 680 शिवाय. ज्याला लय बाबा व्हायचा केडा आहे ना, त्यानं फक्त एक शिवी सांगायची. 680 शिवाय मी लिहून तुला 680 सांगायचे आहे त्या, पण जायच्या आदल्या दिवशी. गात्यामध्ये 680 शिवाय. जर एक शिवी कीर्तनात सांगितली ना, मिळालाच तो. मला एका विद्वान माणसाने प्रश्न विचारला होता, गाथ्या शिव्या आहेत आणि ज्ञानेश्वरी शिव्या का नाही? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय आहे, ज्ञानेश्वरी हा सर्वसामान्य माणसाचा विषय नाही. हा सर्वसामान्य माणसाने तिकडे डोकंही लावायचं काही काम आहे नाही. 70 वर्षात पाठ पाठ नाही, ओवी का कळत? तुम्हाला माहिती आहे का, हरिपाठातला एक अभंग कळायला एक जन्म लागतो. आणि हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट अवघड आहे. आता हे आपले जे हरिपाठ म्हणतात ना, हे चाललंय आता. आंधळ दळीत कुत्रपीठ खाते. लोक म्हणतात माझं असं का झालं, तसं नाही. त्याला आता काला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर साधक मरेल पण मिठी सुटणार नाही. 12व्या त्यातली वय, विषय व्याळे मिठी नोठी ताटी. काय भाषा आहे ज्ञानोबारायची. विषय व्याळे मिठी. ज्ञानोबाराय म्हणतात विंचू जर एखाद्याला चावला तर तो नांगी खाली टाकतो, पण एखाद्या साधकाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो साधक मरेल पण त्याचं विष उतारणार नाही. विषय वेळे मिठी नुठी कदा. आणि तो सुटू शकतो म्हणून पुढचा शब्द वापरला त्याने, तुझी एक कृपादृष्टी. 12व्या अध्यायातली पहिली ओवी आहे. तुझ्या कृपादृष्टीनं फक्त हे घडू शकतं, नाही तर घडणार नाही. नाही. आणि डोळ्यात पाणी आणून ज्ञानोबारायने ओवी केली, तुम्हाला मी गुरु का मानलं, माझ्या सत्यवादाचे तप केले बहुकल्प. माणसं म्हणतात हे रामायण सांगतात, हे भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. हे भागवत सांगणारे लोक श्लोक सांगत आहे का? मी म्हणतो आठवड्यातून 8 तर श्लोक सांगायला पाहिजे. 18,000 नको पाठ करू, 100 तर कर. पण भागवत सांगणारा एकच श्लोक सांगतो, सच्चिदानंद रूप आहे. तुम्ही मला एकाने प्रश्न विचारलाय परदेशी का भागवत सांगणारी माणसं श्लोक का सांगत नाहीत? त्याचं उत्तर सापडाय मला 3 दिवस गेले. माझं आयुष्य याच्यातच गेलं. खरं बोलायचं आणि गोडे खायचे, खरं बोलायचं आणि गोडे खायचे. मला त्याचं उत्तर सापडलं. जेव्हा तुम्ही एखाद्याची कथा ठेवता सप्त्यात, तो कथाकार कथा ठेवणाराची जास्त तुती करतो.
आणि त्या स्तुतीमुळं नामाची ताकद कमी होते आणि विकाराची ताकद वाढते. हा, एकाने मला प्रश्न विचारलाय, आयुष्यभर भजन करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात? का मारतात बाबा? त्याचं उत्तर मला सापडलंय. त्याचा जो गॅप असतो त्या गॅप मध्ये हे लोकांचं धुणं धुत्या. मग कोणची म्हैस भरून आणली इथवर तर कोणची गाब उडली येऊथवर गप्पा. आणि ते कुटाळ्याचं पाप होतं जास्त आणि भजनाचं पाप होतं. आपण अभ्यास करीत नाही परमा. आणि इंद्रिय माणसाचे खवळले का साधून फिदू काही चालत नाहीत. नाही, माणसं म्हणतात तो पखवाद्या पहिला फार चांगला वाजवायचा, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकीतो. तो थापा नाही, तो धूम फोडाय बसलाय काम. ते चालत नाही. माणसं म्हणते ते ज्ञानेश्वरी पाठ आहे. नाही 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 नाही, हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय. हे इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय शंदू. अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि एकदा काम शरीरातला खवळला का काय करतो ऐका. खवळला काम, बेधुंद माणूस झाला, काम नुसता खवळला, मग तो वय बी काय पाहत नाही. काय करतो ऐका. कामातूर माणूस वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कुळाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस शिलाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. केला ब्रह्मयाचा मादेरा, केला ब्रह्मयाचा मादेरा, केला ब्रह्मयाचा मादेरा. चंद्रासी दारारा, चंद्रासी दारारा, चंद्रासी दारारा, तेरे नाम विराजे. नागविले बहुत हरे 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 काम आहे तो. आणि मग म्हातारा माणूस सुद्धा बायको करू शकतो. काय माणसं म्हणतात तो म्हातारा आहे, वयानं दामलाय तो. काम कधी म्हातारा होत नाही. त्यात काय, हा काम आहे. महाराज, अंगाची घाण सुटलेल्या मत्स्यगंधेचा स्पर्श सुद्धा पराशर ऋषीने केला. आणि ती म्हटली, हा म्हणतो मी सूर्य म्हणजे दिवसा संग करीत नाही. त्याने सूर्याला थांबवलं. ज्याने सूर्याला थांबवलं त्याने शरीरातल्या कामाला थांबवलं नाही. तुम्ही आम्ही कोणती कुशी आहे? काय म्हणत म्हणते हे चालतं का? ते हे चालतं का? मत्स्यगंधा आहे ती, तरी संघ केला. महाराज माहीत होतं श्रीशी संघ केल्यावर पांडवांमधल्या एकाचा मृत्यू होणार आहे, कौरवांच्या. केलाच ना.
आणि त्याला शाप होता, तू स्त्रीसंग केला का तुझा मृत्यू येणार. आला, मरण पत्करलं पण संघ सोडला नाही. अर्थ असा आहे महाराज, लोकांना मानण्यासाठी कधीच करायचं नाही महाराज, आपला आनंद लुटायचा महाराज. आणि आपल्याला आतला आनंद झाला ना, आता तुम्ही माझ्यासमोर बसले, 1 मिनिट कशाची आठवण आली का नाही, कीर्तन आत गेलं, आतल्या आनंदाला मजा आहे. आता उलट ऐका, काम जर शरीरातला खवळला तर तो काही करेल, पण उलट ऐका बरं का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. बरं का किती उठलंय, काम शरीरात तयार झाला पण तो काही पुरा, लगेच क्रोध तयार होतो. आणि क्रोध एकदा तयार झाला का काम अजून होतो. दुसऱ्या अध्यायाचं म्हणणं आहे बरं काय, हा, कामा आधीच क्रोध. हा, आता काम आला तो पुरा झाला नाही, क्रोध आला, आणि क्रोध आला मग हे खून दरोडे हे कशामुळे होतात. काही खून करायला का 2-4 दिवस लागत आहे काय, मर्डर करायला का 5-6 दिवस लागत आहे का, बलात्कार करायला का दुपार लागत आहे का. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन सांभल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, त्याला काय, तुम्ही अभ्यास करा. पण तो काम आहे. आणि 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकाळला नाही म्हणून आहे. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, बैल सोडाय माणूस नाही राहिला, काय उपयोग घेतात, काय उपयोग काय. बायको जाळून मारली, मेली, जाऊ द्या मोर द्या, काय फरक पडला. पण स्त्री हत्येचं पाप 3ऱ्या पिढीपर्यंत सुटत नाही. बायको जाळून मारणं अवघड नाही, तिला काय उभी घरात धरायची आणि पेटवायची, किंवा बायको इरीत लोटायची, पाप काही नाही त्याच्यात, करताना घमेंड आहे. पण स्त्री हत्येचं पाप 3ऱ्या पिढीपर्यंत भोगत. आणि ज्या ज्या घरामध्ये अशा हत्या घडल्या जातात ती घरं इस्टेट कमावतात पण समाधान गमावतात, पैसा कमावतात. ज्या घरामध्ये स्त्रीची हत्या झाली, ज्या घरांमध्ये आईबापांचे तळतळाट झाले, आणि ज्यांना फुकाटच्या इस्टेटी मिळाल्या, ती माणसं सुखी जगू शकत नाही. नाही, असं कधी, जी मुलगी पळून गेली आणि आयुष्यात सुखी झाली अशी जगात मला एखादी पोरगी दाखवा, 6 महिने तिच्या घरी भांडे घासीन. असली कोणी तर तिनं बॉटवर करावा का मी पळून येईल आणि सुखी आहे, चला भांडे घासाय आलो. हो, 80% लोकांना कीर्तनकार सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको, पण गमेंट पैसा आहे होऊन जाईन, जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही, महाराज उलथू द्या मरून दिलं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंजबो आहे, दगड उसकला का बो आहे. हा, पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं, थोडं कानाला वाईट आहे पण शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून ऐका नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं, बोलत जा. गाथा सांगतोय आपण, नाही सांगत. एकादशीचे अन्नपान ते श्वान विष्ठे समान, एकादशी नोय व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पण पैशाची गमेंट, एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना, येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले, आणि सुनच गरोदर निघली. हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16, कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. आहे किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. हा, मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189.
वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का म्या पोरगी पळून आणले मा संसार चांगला आहे. लग्नाचे पैसे भरून दिला खे. रोख घे शंभड्या रोख. द्यायला काय हरकत आहे, ते लग्नाला खर्चच नाही. मग असले हो द्यायला येडे कारण. हो पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र शास्त्र आहेच आणि ते मानावाच लागेल. आणि आपण काय करतो महाराज एक सूत्र सांगतो ऐका. थोडं त्याला बाजूला घ्या. सूत्र नीट ऐका. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा गवतो आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेलं खाली वर काय आला ग. आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला. थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला. थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे. तुमचा अख्खा गाथा पाठ नसलं तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा पाठ करून काय करता तुम्ही. तुमचा गाथा पाठ नसलं तरी चालेल पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना तर अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे. एक वेळेस गाथा पाठ नसलं तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे नीट वाक तूच देवे. हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवानी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका. एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंट नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन कोणी उठण कीर्तन करीन कोणी उठण रामायण सांगेन बापाची पेंट आहे का. काही मेले माळकरी झाले नाही काही मरतील सप्ताह झाले. हो ही माळ घालणं गंध लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं बापाची पेंट आहे का. कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. इथं पक होत्याचं याडं निघलं तुझं कुठे शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी पेतात तुझं कुठे शिकतो. बावळ्याचा बाजार तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं पण पोसत लई असं चालतं का ते. हो जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं. पखवाद्याचं खडे आणू शकतं. रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं. भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच.
एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला, युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोफ. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती काने ऐकावी. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ज्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात. ईडी पागल. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ती नवरी बाला नेलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तवा हे सरळ झालं. ते चालत नाही. ईडी पोरं जन्माला येतात. नाही ना, असं नाही चालत. त्याला उत्तर सांगतो 17व्या अध्यायात ओवी आहे. चोरीचे धन कुणा विष झाले. शास्त्र नाही पाळलं तर दणका बसतो. आणि आज 99% लोक शास्त्र पाळत नाही. पैशाची गमेंड आहे, अंगात थोडी ताकद आहे, समाज थोडा मानतोय. हो, पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. गमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. गमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचते लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोन्याची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानपटीत नाही रे. सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय गेलं अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे. आता उघडी डोळेन जरी अद्यापिनं आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला? काय करता काय? चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण. आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो. नवरी रडते आई बापा सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून.
आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी? तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो, आता 100ला झालाय ना, तर 35ला राहता आणि असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला, दीदी अगं मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण ताजी का ग रडली नाही? ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही, रंगाचा परमार्थ कोणता लागतो? अंतरंगातला लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला, झाला साधू. मौन मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला, बस मौन. बसलं रेल्वेत, वैताग गेल. तिकीट काढणार आला, तिकीट मौन. कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेकरनं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला इकडे. तुम्ही वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, दया म्हणून हे साधू. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे बैठे सावधान. हा ए तोंडातलं काढ दे, ए टाकून दे ते खाली, हा टाकून दे. ए आणि इकडे बघा माझ्याकडं, आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी, एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं? बघायचं, सावध राहा. याने हा वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. आता बारीक उतर त्या पोरं सोरे सगळे दुसऱ्या अध्यायातल्या वयावर. याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे. घुसलो बरं का आपण कसं. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आला. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट ऐका आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य? देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करेन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंटईत
नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये दोन भाग आहेत. दोन भाग ऐका, दोन प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला दुसऱ्या अध्यात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडे थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत, पूर्वी शेतकरी करायची, आता या 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी बंद केला. तर शेतकऱ्यानं बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घे ना कोणी. आता हे 2 महिने झाले मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवर येईन, कुणी दखलच घेईन. तर काय आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठं मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी. या हरामींना सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका. या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे. कॉलेजला जायला 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे. आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत. सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे. आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून. म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारताय 90. आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का, खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही. आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगात होतं. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला? आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते. तिनं लगेच रडायला सुरुवात केली, नवऱ्या पुढे आली. यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव. मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली. गेली म्हणली, हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागलं, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं, टुंगली गडे
हा उघडच कार्यक्रम झाला आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन पीठ बदल त्यानं आईच्याच 2-4 ठोन दिले. ती म्हणली भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची अशी जिरवायची. ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं औषध घेतलं पॉइझन प्याला नाही. पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड जोडायला लागली. हातातून पोर गेलं हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली घेतलं ना पोरानं औषध झालं ना मना जाग. तो म्हणला मेलं नाही ना होईल परत होईल थोडं लांबल पण होईल परत. भुकू नको. तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ. कारण आता तुम्ही पहिला झपाटा माझ्या निभार दिला ते कीर्तन होतो. मग आता मी जर उठलो तर तुझ्या कारच्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय. आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं. यानं बाईच माग केली. बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिले निबार. ते म्हणलं पप्पा मी पेलोच नाही हो फक्त चोळलंय. पप्पा मी पेलो नाही पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वठायची पोराच्या गालावर. पप्पा पेलोच नाही मी फक्त गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं. औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत काढला कमराचा बेल्ट. औषध पितो. 2-4 ठोन दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टरने मला डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हाणलंय एकपट तुम्ही हाणलंय दुप्पट ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू म्हणत अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली झोप टेबलाव झोप. तो मला पेलोच नाही. पालथा झोप बेल्ट झोपला पालथा घेतली नळी. इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली सावध झालो. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल. आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पसंती. याचं नाव आहे मध्यमा. आणि याचं नाव आहे मैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मला हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे. नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही. मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो मी. पश्चाताप झाला का. त्या ज्या गोष्टी आहेत ना मला एक वाक्य सांगा मला. अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं अधिष्ठान. ते असं नाही चालत. ऐका आता याचं नाव आहे बऱ्या सरळ पुन्हा बैठे सावधान. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पसंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले 4. देवाचं नाव इथून निघतं ओम. आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे तुम्ही. सावध आहे तुम्ही सगळे. बैठे सावधान आहे का. नीट आहे का. चालले कोण पाय बोलत जा जोरात. चालले केळाची पाटी पाहिली
डोळे सावध राहा. चालले, खेळाची पाटी पाहिली, खावा वाटलं नापास, खावा वाटलं करेक्ट, खावा वाटलं मनाला उचललं, पटकन बोला उचललं, हाताने सोललं, बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले, पाहिली, खावा वाटलं मनाला करेक्ट, उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटाने दाबितो. दाबून पाहिलं दातानं करेक्ट. मग आता ऐका मीच सांगतो, आता तुमच्या डोक्यात घुसणं. चालले पाय, केळ्याची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतड्यानं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान, आणि माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकन. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 बोंबाले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा, मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा. 7 गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची या गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरण आता सरळ बघायचं, माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान, आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलं ना बोट निघून. पहा आता काय माहिती. 0 0. हा ओळखा पटकन. 10 झालं ना फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगेल तसं करायचं पटकन. गोल फिरवा आणि तोंडानं सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडाने किती झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि किती झाले सांगा. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, खरा मोकळा खालून, डाबावरून, द्या 0 ठेवून. किती झाले? 10 झाले का? गो शब्द किती वेळा आलता? 10. गो शब्द किती वेळा आलता? 10. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले? 10. मग ऐका आता बारीक. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5. 5 आणि 5
असं ती जागे आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5, 5 आणि 5 आणि मन 11 की झाले एकूण. अरे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय की झाले आणि मन 1 झाले का 11. आणि त्या 11 जणांना 11 शत्रू घ्या लिहून. बाहेरून 5 आतून 6, बाहेरचे 5 लिहून घ्या. स्पर्श, रूप, रस, गंध झाले का 5. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, सान 5 11. आणि पहिले 11 दुने झालं 22. मायका 22 जणांची माहिती. याला आवडतो सेंट, याला आवडते स्तुती, याला आवडतो स्पर्श आणि याला आवडतो रूप. रूप रूप रूपाच्या बाबतीत हा गडी लय डेंजर. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आता रूप कोणी पाहिलं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. आलंय पण फिट करून देतो. आता करंट लावून दिलं तुम्हाला. याला रूप आवडलं. यानं काय पाहिलं? रूप. याला आवडलं पण निर्णय घेण्याची ताकद याच्याकडं नाही. ती कोणाची? मनाची. मग यानं मनाला सांगितलं काय करू. मन म्हणलं कामाला लाग. मनाने ती गोष्ट फायनल केली. बारीक आहे का बरं का. वस्तू पाहिली डोळ्यानं, निर्णय कोण देणार? मन. आणि मनानं सगळे इंद्रिय ताब्यात घेतले आणि मनाच्या मागे गेलेल्या इंद्रियांमुळे शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. काम तयार झाला. कामाजी कोतवाल याने नागविले येडका मदन केवळ खटकी काय आहे का. आता उत्तर तुम्ही द्यायचे. तयार झाला काम. इंद्रियावरचा ताबा सुटला की काय तयार होईल? काम. पण काम जर तृप्त झाला तर लोभ तयार होतो, नाही झाला तर क्रोध तयार होतो. याच्यातच बरं का सगळं. पहिला काय तयार झाला? करेक्ट. वा वा. आता असं फिट बसलं पाहिजे. काम तृप्त झाला का लोभ आणि नाही झाला तर क्रोध. आणि पाया पडून सांगतो कीर्तनात, किती राग येऊ द्या 2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. त्याला फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत. तुम्ही एखाद्याला 10 लाख रुपये घेऊन बोक्सू शकता. माणूस बोक्सायला 5 मिनिटं लागतात. पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. रागाला आकळीचा. आणि आज माणसं कशामुळे संपली? रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. ज्या घरात भांडण होत नाही ना त्या घरात खरं प्रेमच नाही. नवरा बायकोचं भांडण 8-10 दिवसातून व्हायलाच पाहिजे.
नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते. हा, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट व्हायला राहतं, ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं. त्याला आहे ना नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं, पोराला. पण ती ऐकतच असती. पप्या त्याला म्हणा बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस. वाढायला आली ना, ती वाढीत राहणार. आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करेल, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मीरीच होती. 29 वर्ष जाऊन बसलं. ओव्या आहेत त्याला, ओव्या घ्याले 23ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या आहे. पहा मला, रागाला आकळा, आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाथरायची पाळी आली, त्याला नाही. राग आकळा. काही माणसाला नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आली. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून, येऊ नको.